सपोर्ट करण्यासाठी आलोय, आम्ही कोणाला त्रास द्यायला आलो नाही साहेब। भारतीय जनता पार्टीचा आम्ही मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक 25 मागाठाणे विधानसभा आमदार प्रवीण दरेकर साहेबांच्या विधानसभेत आलेलो आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचा भारतीय जनता पार्टीचे आमचे आदरणीय नेते आहेत आणि ते आज राजीनामा देत आहेत, याचं शल्य आमच्या मनात आहे आणि आमच्या नेत्याने राजीनामा देऊ नये। आम्हाला त्यांना एवढंच सांगायचं, साहेब राजीनामा देऊ नका, विधानसभा आपलीच आहे आणि साहेब विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपलाच विजय होणार। आम्ही सगळे महाराष्ट्राचे कार्यकर्ते तुमच्या सोबत आहोत। देवेंद्र फडणवीस आगे बढ़ो, देवेंद्र फडणवीस आगे बढ़ो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतः चर्चा करतायत, त्यांचं म्हणणं फडणवीसांचं की मी वरिष्ठांशी बोलेन आणि मग निर्णय घेईन। नक्कीच आम्ही त्याच मताशी सहमत आहोत। आमच्या नेत्यांवरती आम्हाला विश्वास आहे। आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, आमचे मुंबईचे अध्यक्ष आशिष पवार साहेब, आशिष शेलार साहेब असतील किंवा आमचे इतर वरिष्ठ सगळे नेते असतील, आमचे आमदार प्रवीण दरेकर साहेब असतील, सगळे नेते त्यांना समजावतील। पण एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला आमच्या नेत्याचा अभिमान आहे। देवेंद्रजींनी महाराष्ट्रासाठी काय केलंय हे आम्ही पाहिलेलं आहे आणि आमच्या नेत्याने राजीनामा द्यावा असं आम्हाला अजिबात वाटत नाही, अजिबात नाही। जर पराभवाची जबाबदारी जर देवेंद्रजींनी घेतली असेल तर देवेंद्रजींच्या पराभवामध्ये प्रत्येक कार्यकर्ता म्हणून आमचीही ती नैतिक जबाबदारी असं आम्हाला वाटतं आणि जो काय पराभव झालाय देवेंद्रजींना आम्ही राजीनामा देऊच देणार नाही। देवेंद्रजी राजीनामा देणारच नाहीत, आम्ही त्यांना देऊच देणार नाही। देवेंद्रजी हा महाराष्ट्राचा हा नेता आहे, मोठा नेता आहे आणि देवेंद्रजींनी राजीनामा देऊ नये याच्यासाठी आम्ही आलोय, आम्ही त्यांचं समर्थन करण्यासाठी आलोय। देवेंद्र जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देवेंद्र जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्र का नेता कैसा हो, महाराष्ट्र का नेता कैसा हो। तर फडणवीसांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू झाली आहे। सागर बंगल्याबाहेर प्रचंड कार्यकर्ते जमलेत, मोठ्या संख्येनं मागाठाण्याचे कार्यकर्ते इथं जमल्याचं पाहायला मिळतं आणि कार्यकर्त्यांची भावना ही आहे की फडणवीसांनी राजीनामा देऊ नये, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान ही समर्थनात का कार्यकर्ते जमले, त्याला काय नेमकं कारण ठरलंय, फडणवीस नेमकं काय म्हणाले होते तेही पाहूया।